नमस्कार. खरं तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे ना, खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला मार्क्स जे आहेत तुमचे ते आन्सर कीवरून तरी समजले असतील. मग आता पुढचं पाऊल काय असलं पाहिजे? एक तर सगळ्या विद्यार्थ्यांना बघतोय स्कोर खूप कमी आलेला दिसतोय. मग या कमी स्कोरवरती एक गुड पर्सेंटाइल आणि चांगलं कॉलेज मिळू शकतं का? हे सगळे डाऊट्स या आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी एकतर तुमच्या स्कोरवरती पर्सेंटाइल कसं व्हॅरी होऊ शकतं, तुमच्या पर्सेंटाइलवरती म्हणजे तुमचं जे स्कोर आहे त्याच्यावरती एक बेस्ट कॉलेज मिळू शकतं का, आणि जी पुढची जी प्रोसेस असणार आहे त्याबद्दल थोडं तुम्हाला गाईड करणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एक म्हणजे काय, यावर्षी जो स्कोर आहे तुमचा आउट ऑफ 200 तो कमी येण्याचं कारण काय? जर गेली 2-3 वर्षाची CET बघाल आणि यावर्षीच्या CETमध्ये बघाल तर खूप डिफरन्स बनतो. म्हणजे जी डिफिकल्टी लेवल आहे ना ती ड्रास्टिकली इन्क्रीज झाली आहे. त्यामुळे तुमचा जो स्कोर आहे तो नक्कीच कमी झाला आहे. आणि हा स्कोर फक्त तुमचाच कमी नाही झाला आहे, भरपूर विद्यार्थ्यांचे जे स्कोर आहेत ते एका पर्टिक्युलर रेंजमध्येच व्हॅरी होत आहेत. दुसरं, स्कोर कमी येण्याचं एक आणखीन कारण काय? मॅथमॅटिक्सची वाढलेली डिफिकल्टी. मॅथ्सचा जो पेपर होता यावर्षी कंपॅरेटिव्हली JEE मेन्स लेवलचे क्वेश्चन्स खूप आले होते. त्यामुळे याचा इफेक्ट तुमच्या स्कोरवरती झाला आहे. थर्ड आणि इम्पॉर्टंट काय, आता एक गोष्ट तरी समजली आहे की तुमचा स्कोर कमी आला आहे, मग या स्कोरचा तुमच्या पर्सेंटाईलवरती काही इफेक्ट होणार आहे काय? माझा जो अनुमान आहे की यावर्षी पर्सेंटाईल नक्कीच खूप चांगलं येणार आहे. जर बघाल तर अराउंड वाटतं की 100 मार्क्सवर तुम्हाला 90+ पर्सेंटाईल मिळू शकतं. दुसरं, 99 पर्सेंटाईलसाठी गेल्या 2 वर्षांपर्यंत ज्यावेळी आपल्याला 150+ किंवा 140+ मार्क्स लागायचे, यावर्षी अंदाज आहे की 130+ किंवा 140+ मार्क्सवरती तुम्हाला 99+ पर्सेंटाईल मिळू शकतं. ठीक आहे. आता या स्कोरवरती तुम्हाला चांगलं कॉलेज कसं मिळू शकतं? एक म्हणजे काय, कमी स्कोर आला आहे याचा अर्थ असं नाही आहे की तुमचं पर्सेंटाईलसुद्धा कमी आहे. अजून पर्सेंटाईल येणं बाकी आहे. आणि एक ॲक्च्युअलमध्ये सांगतो, आता जर बघाल तर तुम्ही सगळीकडे हे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलचे व्हिडिओ सगळीकडे चॅनल्सवरती भेटतील तुम्हाला. मग हे जे प्रेडिक्ट करतात ना की इतक्या मार्क्सवरती इतकं पर्सेंटाईल मिळतं, हे गेले 2-3 वर्षाचा डेटा घेऊन करतात. परंतु यावर्षी सिच्युएशन वेगळी आहे. सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की यावर्षी डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे. पेपरचा जो सगळ्या विद्यार्थ्यांचा स्कोरसुद्धा कमी आला आहे. त्यामुळे ते जे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल आहे ते गेल्या 2-3 वर्षाचा डेटा घेऊन ते अनलाईज करतायत. याचा अर्थ यावर्षीसुद्धा तेच पर्सेंटाईल किंवा तेच डेटा असणार आहे असं नाही आहे. यावर्षी पर्सेंटाईल नक्कीच चेंज होऊ शकतं. माझा अंदाज आहे की यावर्षी कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटाईल मिळू शकतं. त्यामुळे स्टेप नंबर काय असणार आहे, भलेही तुमचा आता स्कोर कमी आला असेल, अजून पर्सेंटाईलसाठी वेट बघा. यावर्षी सगळ्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटाईल चांगलं येणार आहे. दुसरं म्हणजे काय, आता तुम्हाला मनासारखं कॉलेज मिळणार आहे की नाही? एक तर तुमचा स्कोर कमी आला आहे, म्हणजे तुमचा जो स्कोर आहे तो कमी आला आहे, परंतु तो पर्सेंटाईल येणं बाकी आहे. जर तुम्ही टॉप कॉलेजेस बघाल, जी टॉप कॉलेजेस आहेत पुण्यातली, मुंबईतली टॉप 10 कॉलेजेस, त्यांच्यासाठी CSIT ब्रँचसाठी कमीत कमी 94 किंवा 95+ पर्सेंटाईलचा कट ऑफ तरी लागतोच. मग असं नाही आहे की तुम्ही याच कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतलं पाहिजे. अजूनसुद्धा भरपूर चांगली कॉलेजेस आहेत जिथं तुम्हाला ॲडमिशन मिळतो. त्यामुळे लो स्कोर आला म्हणजे तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही असं नाही आहे. जर तुम्ही बघाल ना, आउट ऑफ 200 म्हणजे जेवढे महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, कित्येक कॉलेजेसमध्ये टॉप कॉलेजेसमध्ये सीट्स वॅकंट राहतात. कारण का जी कोर ब्रँचेस असतात, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, याकडे विद्यार्थी जातच नाहीत. त्यामुळे होतं असं की सगळ्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळणारच आहे. फक्त हा गैरसमज डोक्यातून काढून टाके की माझा स्कोर कमी आला आहे, माझं पर्सेंटाईल कमी येईल आणि त्यामुळे मला ॲडमिशनच मिळणार नाही. हे आत्तापासून तुम्ही प्रेडिक्ट करणं बंद करा. सगळ्या विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजमध्ये मिळणार आहे. फक्त तुम्हाला काही गोष्टी फॉलो कराव्या लागणार आहेत. एक म्हणजे काय, तर गुड कॉलेजेस जे आहेत त्यांच्या वेगवेगळे सतत तुम्ही अपडेट राहणं गरजेचं आहे. तुम्ही कट ऑफ वगैरे चेक करत राहा की किती मार्क्सवर कशा गोष्टी व्हॅरी करताय. आणखी एक सगळ्यात गोष्ट आणि इम्पॉर्टंट एक गोष्ट सांगायची की भरपूर विद्यार्थी बघतोय ना, रँडमली गुगलवरती काही साईट्स आहेत त्यांच्यावरून डेटा पिकअप करतात. एक तर या साईटचा त्या कॉलेजेसची टायअप असतो, त्यामुळे जी इन्फॉर्मेशन ते कॉलेज देतो 100% प्लेसमेंट, 38 लाख पॅकेजेस वगैरे, तीच ते आपल्या वेबसाईटवरती अपडेट करतात. याच्यावरती ब्लाइंडली विश्वास ठेवू नका. स्पेशली जे कोरावरती असतात किंवा जे शिक्षा.com वगैरे अशा काही साईट्स आहेत. ठीक आहे, ही एक दुसरी गोष्ट. आता लो स्कोरवरती चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी दुसरी स्टेप काय असते, एक म्हणजे तुमची काउन्सिलिंग नीट करा. कारण का फक्त तुमचा स्कोर तुम्हाला समजला आहे, अजून पर्सेंटाईल येणं बाकी आहे. पर्सेंटाईल येण्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय, काउन्सिलिंग करणं. विद्यार्थी काय करतात, माझा स्कोर कमी आला आहे, आतापासूनच ड्रॉपची तयारी करतो. या गोष्टी कुणीही लक्षात घ्यायच्या नाहीत. आता वेळ काय, भलेही तुमचा स्कोर कमी आला आहे, त्याच्यावरती चांगलं पर्सेंटाईल नक्कीच येणार आहे. त्या मिळालेल्या पर्सेंटाईलवरती एक बेस्ट कॉलेज मिळवायचा प्रयत्न करा, जे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि गरजेचं आहे. कारण का विद्यार्थी काय करतात, जनरली सांगतो, गेल्या 2 वर्षातून स्कोर वगैरे कमी आला ना, सहज म्हणतात की मला नाही आता इंजिनिअरिंग करायचं नाही, मी इतर फील्ड्सकडे वगैरे वळतो.
असं करू नका. ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच या फील्डमध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांचं सजेशन काय तर व्यवस्थित तुमची काउन्सिलिंग करा. त्याकडे दुर्लक्ष करू नका. कोणतीही कॉलेजेस उचलायची आणि कॅप राऊंडमध्ये फिलअप करायची असं कुणीही करायचं नाही आहे. हे सगळ्यात गोष्ट गरजेची आहे. कारण का फक्त तुम्ही रँडमली कॉलेजेस सिलेक्ट करून जर तुम्ही फिलअप केलीत आणि त्यातून एखादं म्हणजे जे चुकीचं कॉलेज आहे ते वरती स्टेपवरती टाकलं आणि ते जर कॉलेज मिळालं तर तुमचा एक कॅप राऊंड वाया जाऊ शकतो. हे करू नका. काउन्सिलिंग जी पुढची 2 ते 2.5 महिने चालणार आहे व्यवस्थित करा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे, कुणावरही ब्लाइंडली विश्वास ठेवू नका. मोस्ट ऑफ दी बघाल ना हे काउन्सिलर्स वगैरे यांचं एकतर टायअप्स असतं वेगवेगळ्या कॉलेजेसची. बघाल तर त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती या कॉलेजचे प्रमोशन्सच करण्यात त्यांचा वेळ जात असतो. या गोष्टी थोडं तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. कोणताही डिसिजन्स घेताय ना पालकांना विचारून घ्या की खरंच त्या ज्याच्यासोबत तुम्ही बोलताय, ज्याच्याकडून काउन्सिलिंग घेताय तो जेन्युइनली सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतोय की नाही. मोस्ट ऑफ द टाईम येस होतं की कॉलेजेसशी त्यांचे टाईप्स वगैरे असतात, याच कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन घेऊन जातात आणि तुमच्यावरती एक बिंबवलं जातं की हेच कॉलेज चांगलं आहे, हे कॉलेज वाईट आहे वगैरे. अशा गोष्टी करू नका. सगळ्या बाजूंनी विचार करून तुम्ही पुढचे 2 ते 2.5 महिने पालकांनी आणि स्पेशली विद्यार्थ्यांनी डिसिजन्स घ्यायचे. आता लो स्कोरवरती तुम्हाला जर चांगलं कॉलेजेस मिळायचं असेल ना तर अजून काही राऊंड्स असतात. उदाहरण स्पॉट राऊंड आहे, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आहेत. म्हणजे कॅप ॲडमिशन प्रोसेसनंतर ज्यावेळी काही वॅकंट सीट्स राहतात त्या सीट्स स्पॉट राऊंड थ्रू भरल्या जातात. त्यानंतर प्रत्येक कॉलेजमध्ये म्हणजे मोस्टली जे प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेजेस त्यांच्यामध्ये काही स्पेसिफिक सीट्स हे इन्स्टिट्यूट लेवल सीट्स भरल्या जातात आणि ज्यांच्यामध्ये कट ऑफ थोडा कमी येतो. स्पॉट राऊंडला तर जर तुम्ही तिथे प्रेझेंट असाल आणि ॲट अ टाइम जर तुम्ही फी पे करणार असाल तर कॉलेजचा कट ऑफ 1 ते 2% कमी येत असतो. मग अशा काही ऑपॉर्च्युनिटीज असतात. मी त्यावेळी नक्की याबद्दल व्हिडिओ बनवेल, परंतु या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या हातातून जाता कामा नये. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ होता ना हा तुम्हाला सिम्पली 1-2 गोष्टींची आयडिया द्यायची होती की लो स्कोर आला तरी घाबरू नका. एक तर स्कोर लो आला, अजून पर्सेंटाईल येणं बाकी आहे. पर्सेंटाईल यावर्षी खूप चांगलं येणार आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना पेपर डिफिकल्ट गेला आहे. थर्ड असणार आहे. जरी पर्सेंटाईल जरी स्कोर कमी आला तरीसुद्धा चांगलं कॉलेजेस मिळू शकतं. पॉसिबिलिटी खूप आहे. काउन्सिलिंग वगैरे नीट करा. आणखीन एक अपडेट द्यायचं आहे की भरपूर विद्यार्थी वगैरे विचारतात आमची जी पर्सनल काउन्सिलिंग होणार आहे ती 25 मे पासून आम्ही स्टार्ट करतोय. ठीक आहे, जी बॅच असणार आहे ती 25 मे पासून स्टार्ट करतोय. त्यावेळी मी तुम्हाला ग्रुपला आणि यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ नक्कीच टाकेलच. त्यामुळे त्यामध्ये नक्कीच ज्या विद्यार्थ्यांना एनरोल करायचं नक्की एनरोल करा. खरं तर आजचा जो व्हिडिओ होता ना जे तुमचे कमी मार्क्स आहेत म्हणजे 120 मायनस मार्क्स आहेत किंवा त्याच्याहून कमी मार्क्स आहेत त्यामुळे विद्यार्थी खूप डिमोटिवेट झाले त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला सांगा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा तुमचे मार्क्स किती आहेत आणि तुमचे शिफ्ट किती आहे, जेणेकरून मी जेवढे शक्य असेल ना तेवढे रिप्लाय देतील की तुमचं पर्सेंटाईल वगैरे किती. आणि नेक्स्ट जो व्हिडिओ असणार आहे तो मार्क्स आणि पर्सेंटाईल असेल तो शिफ्ट वाईज मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलचा व्हिडिओ असणार आहे. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.